ढगादिरुगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदां जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटांचा सूत्रस्थानाचा 19वा अध्याय वाचतोय. 19वा अध्यायाचा बस्ती विधी आणि त्यातले काही श्लोक आपले झालेले आहेत. हे करत असताना अजून एक महत्वाचा भाग म्हणजे की दरवेळेला आपण पाठांतर स्पर्धा घेत असतो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी. तर सोमवारी घेत असताना आता जो अध्याय आहे पाठांतरासाठी आपल्याला, तर तो अध्याय म्हणजे 18वा अध्याय की ज्याच्यामध्ये वमन विरेचन विधी अध्याय सांगितलेला आहे. तर त्याचा युट्यूबला ऑलरेडी व्हिडिओ लोड केलेला आहे आणि त्याच्यानुसार पाठांतर करायला सुरुवात करा. त्याच्याच बरोबर आचार रसायन आहे, तर ते आचार रसायन सुद्धा करायला सुरुवात करायचं. आचार रसायन अजून लोड नाहीये केलेलं, पण तुम्ही पाठांतर सुरुवात करू शकता. सो आपण वाग्भटांच्या 19वा अध्यायाकडे जाऊयात. बस्ती विधी. आपले अर्ह अनर्ह हे बस्ती विधीच्या संदर्भामधले सगळे बघून झालेले होते. आता अर्ह अनर्ह झाल्यानंतर आपण सुरुवात जी केलेली होती तो आता 10वा श्लोक जो आहे तिथे पासून आपल्याला बघायचा आहे पुढे. अर्ह अनर्ह बघितल्यानंतर आता अंगुली प्रमाणानुसार मग ती ज्याला आपण बस्ती नेत्र म्हणतो ते कसं असावं याचे इथे श्लोक सांगितलेले आहेत. याच्यामध्ये श्लोक 10वा, उनेब्दे पंचपूर्णोऽस्मिन् सप्ताभ्यो अंगुलानि षट् सप्तमे सप्ततान्यष्टौ द्वादशे षोडशे नव द्वादशैव परम विंशात्. त्याच्यानंतर वीक्ष वर्षांतरेषुच हे नंतर चाललं. मग आता इथे कसं आहे की आता हे सांगतात कशाच्या संदर्भामध्ये, गोपुच्छाकारम अछिद्रम श्लक्ष्ण रुजु गुलिकामुखम हे आपण बघितलेलं वर्णन कशाचं आहे हे. तर हे जे वर्णन आहे तर ते बस्ती नेत्राच आहे. कर्णिका द्वितयन नेत्रे कुर्या तत्र योजयत. नेत्र बस्ती नेत्र कसं असावं त्या संदर्भामध्ये सांगतात. मग आता हे बस्ती नेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला बघत असताना हे आता आपल्याला किती प्रमाणामध्ये ते असायला पाहिजे, तर हे त्या नलिकेचं जे प्रमाण आहे लांबीचं ते सांगितलेलं आहे. म्हणजे बस्ती नेत्र जे आहे तर ते किती लांब असायला हवं त्या दृष्टीने आलेलं आहे. सो उने अब्दे पंच. ऊन अब्द. आता अब्द म्हणजे काय तर 1 वर्ष. ऊन म्हणजे कमी. आपण 19 किंवा 19 असं म्हणतो किंवा 39 49 1 ऊन 50 49 असा शब्द आहे बरं का तो. 1 ऊन 50 ऊन म्हणजे कमी असणं. 1 कमी आहे 50 आला म्हणून 49 इज 49 राईट. सो तसंच 1 ऊन अब्दे म्हणजे 1 वर्ष सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाहीये. अशा वेळेला किती अंगुळ असायला पाहिजे ते, तर 5 अंगुळ असायला पाहिजेत. आता इथे मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की न नस्यम ऊन सप्ताब्दे वगैरे पुढे सगळे श्लोक आलेले आहेत की इतक्या वर्षापर्यंत नसते देऊ नये, इतक्या वर्षापर्यंत बस्ती देऊ नये वगैरे असं म्हणत असताना सर्वसाधारणतः शोधन बस्ती जे आहेत ना तर ते इतक्या वर्षापर्यंत देऊ नयेत, ह्या म्हणजे 80 वर्षानंतर बस्ती देऊ नयेत असं म्हटलेलं आहे. मग असं म्हणत असताना सुद्धा 1 वर्ष सुद्धा ज्याचं पूर्ण झालेलं नाहीये अशा बालकाला जर का बस्ती द्यायचं असेल तर त्याचं प्रमाण जर सांगत असतील तर याचा अर्थ असा की दुष्यं देशं बलम कालम ह्या सगळ्या न्यायानुसार दोषांची स्थिती कशी आहे, दोषांची स्थिती कशी आहे ह्याच्यानुसार आपण ते बस्ती वापरू शकत असतो. फक्त कसं आहे की काही झालेलं नाहीये आणि उगाच आय मीन टू से स्वस्थ वृत्तकर बस्ती घ्यायची आहे तर मग मात्र विचारपूर्वक त्या गोष्टी करायला हव्यात. आणि मग जिथे जिथे दोषांची उत्कटता जास्त आहे आणि तिथे आपल्याला जर बस्ती करायचं असेल तर आपण तो करू शकतो. आणि म्हणूनच उने अब्दे पंच म्हणजे संपूर्ण वर्ष अजून झालेलं पण नाही, म्हणजे 1 वर्षाच्या आतली जी मुलं असतील तर त्यांना 5 अंगुळ असा हा नेत्रबस्तीचं प्रमाण असायला हवं. त्याच्यानंतर पूर्णे अस्मिन् सप्तभ्याः अंगुलानि षट् असं म्हटलेलं आहे. आता ज्यांचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे पूर्णे अस्मिन् सप्तभ्याः म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 7 वर्षांच्या आतली म्हणजे 1 ते 7 वर्ष
पूर्णे अस्मिन् सप्तभ्याः, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 7 वर्ष होईपर्यंत किती अंगुळ असायला पाहिजे, तर 6 अंगुळ असं ते नेत्रबस्तीचं प्रमाण असायला पाहिजे. नंतर सप्तमे सप्त तानी अष्टौ द्वादशे षोडशे नव. सप्तमे सप्त असं म्हणत असताना 7 वर्षाचं झाल्यानंतर 7 अंगुळ असायला पाहिजे. तानी अष्टौ द्वादशे षोडशे नव असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर 6 अंगुळ जे आहे ना, तर 7 वर्षांचं झाल्यानंतर त्याच्याला 7 वर्ष, हे 7 अंगुळ ही प्रमाण आपण बघितलं. त्याच्यानंतर द्वादश अष्ट षोडशे नव अशा अर्थाने येते. म्हणजे काय, तर 8 अंगुळ कधी करायचं आहे, तर 8 वर्षाचं झाल्यानंतर 12 वर्षाचं झाल्यानंतर 8 अंगुळ आणि षोडशे नव म्हणजे 16 वर्षापर्यंत असताना 9 अंगुळ. या पद्धतीने ती बस्तीचं जे काही हे आहे, नेत्र आहे, तर त्याची लांबी अशी असायला हवी या दृष्टीने सांगतात. त्याच्यानंतर द्वादशैव परम विंशात वीक्ष वर्षांतरेषु च. द्वादशैव परम विंशात म्हणजे 16 वर्षाच्या नंतर आपण बघितलं की ते वाढवत नेलेलं आहे. सप्तभे अंगुलानी षट सप्तमे सप्ततान्यष्टौ द्वादशे षोडशे नव, 16 वर्षाचं असताना 9 अंगुळ. त्याच्यानंतर द्वादशैव परम विंशात असं म्हटलं, तिथे पासून 16 वर्षापासून ते पुढे 20 वर्षापर्यंत, 20 वर्षाच्या पुढे काय करावं, तर 12 अंगुळ असायला पाहिजे. म्हणजे जे प्रमाण किती किती सांगितले, तर सगळ्यात पहिलं म्हणजे 5 वर्षांच्या आतले जे आहेत त्यांना 7 अंगुळ. त्याच्यानंतर 1 ते 7 वर्षांपर्यंत 8 अंगुळ, 7 अंगुळ. त्याच्यानंतर 12 वर्षाचं असताना 8 अंगुळ, 16 वर्षाचं असताना 9 अंगुळ आणि 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे आहेत तर ते 12 अंगुळ. ह्याप्रमाणे हे जे बस्ती नेत्राचं प्रमाण आहे ते जाणावं. आता हे आपण जे आहे ना, तर त्याच्यामध्ये वीक्ष वर्षांतरेषुच वय बल शरीराणी प्रमाणम अभिवर्धयेत असं म्हटलंय. आता 20 वर्षाचं वीक्ष वर्षांतरेषुच, ही वर्ष वेगवेगळी जी आहेत ती पाहून काय करावं, तर वय बल आणि शरीर यांचं प्रमाण बघून त्या प्रमाणात ते बस्ती नेत्राचं प्रमाण जे आहे ते ठरवावं. मग आता हे बस्ती नेत्राचं प्रमाण वेगवेगळं का सांगितलेलं आहे, तर वय जसं वाढेल त्याप्रमाणे त्याची अॅनाटॉमी चेंज होत असणार. अॅनाटॉमी चेंज होत असल्यामुळं त्याच्यामध्ये चेंज म्हणजे मोठी काय म्हणू आपण, बृहत्व शरीराला येत आहे आणि तसं असल्यामुळं त्याच प्रमाणामध्ये तिथपर्यंत बस्ती जावा या दृष्टीने म्हणून बस्ती नेत्राचा जो लेंथ आहे तर तो त्या ठिकाणी वाढवायला सांगितलाय. आणि इथे सांगताना अजून एक महत्वाचा भाग सांगतात की वीक्ष वर्षांतरेषुच यथा बल शरीराणी प्रमाणम अभिवर्धयेत. म्हणजे काही मुलांची किंवा काही मुलींची उंची फार जास्त वाढत असेल, की नॉर्मली समजा 12 वर्षाचं असताना जेवढ्या मुलींची किंवा मुलांची उंची असायला पाहिजे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आहे, तर तिथे त्या प्रमाणामध्ये तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे इथे सुद्धा वैद्याचं वैद्यत्व जे आहे ना ते तिथे राखून ठेवलेलं आहे. म्हणून वीक्षम वर्षांतरेषुच असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तर वीक्ष वर्षांतरेषुच वयो बल शरीराणी प्रमाणम अभिवर्धयेत. वीक्ष काय, तर वयो वीक्ष बल वीक्ष शरीराणी वीक्ष वर्षांतरेषुच प्रमाणम अभिवर्धयेत. म्हणजे वय बल आणि शरीर हे सगळं बघून त्याप्रमाणे हे जे प्रमाण आहे तर ते आपण वाढवावं. आता ह्याच्यानंतरचा जो श्लोक येतो तो स्व अंगुष्ठेन समम मूले स्थौल्येन अग्रे कनिष्ठया पूर्णे अब्दे द्वंगुलम आदाय तद अर्धार्ध प्रवर्धितम असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्या ठिकाणी कशाचा संदर्भ सांगतात, पुढे आहे त्र्यंगुलम परमम छिद्रम मूलेग्रे वहते तुयत. छिद्र म्हणजे आता जे बस्ती नेत्र आहे तर म्हणजे ती ट्यूब आहे, त्याची नळीची लेंथ किती असावी हे आपण बघितलं. मग आता लेंथ झाल्यानंतर ते छिद्र त्या नलिकेला असणार आहे की बस्ती नेत्र ज्याला आपण म्हणतो, तर ते नेत्र जे आहे ना तर त्याचं छिद्राचं प्रमाण किती असावं हे सांगण्यासाठी पुढचे श्लोक आलेले आहेत. मग छिद्राचं प्रमाण बघत असताना पूर्णे अब्दे काय आहे, अंगुलम आदाय, पूर्णे अब्दे अंगुलम आदाय म्हणजे 1 अंगुल असं प्रमाण असायला पाहिजे 1 अब्द पूर्ण होत असताना, म्हणजे 1 वर्ष पूर्ण होत असताना. त्याच्यानंतर
1 अंगुलाप्रमाण सांगितलंय. तद अर्धार्ध प्रवर्धितम, अर्ध अंगुल प्रत्येक वर्षी वाढवायला पाहिजे. आणि त्र्यंगुलम परमम छिद्रम मूलेग्रे वहते यात. सगळ्यात मोठं जे आहे ते हळूहळू म्हणजे प्रत्येक वर्षी जे आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी त्याच्यामध्ये वाढ करायची आहे. आणि हे करत असताना, ही वाढ करत असताना परत आपण किती वाढवायचं आहे, तर अर्धा अंगुलाने ते वाढवायचं आहे. अर्धा अंगुलाने वाढवत असताना त्र्यंगुलम परमम छिद्रम, सगळ्यात मोठं जे आहे ना, तर ते 3 अंगुळे एवढं जे आहे ते छिद्र तसं असावं. आणि काय, तर मूलेग्रे वहते येतात, म्हणजे अग्र म्हणजे टोकाशी, त्या टोकाशी त्याचं हे असायला हवं छिद्र. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की मुद्गम माशम कलायमच क्लिन्नम कर्कंधुकम क्रमात, म्हणजे थोडक्यात काय काय त्याच्यामध्ये मावू शकतं. तर मुद्गम माशम कलायंच्या, मुद्गम म्हणजे एक मूग जाईल एवढं छिद्र असायला पाहिजे. त्यानंतर एक माश जाईल एवढं छिद्र असायला पाहिजे. एक कलाय म्हणजे वाटाणा असं जायला हवा, असं असायला हवं. त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये क्लिन्नम कर्कंधुकमच्या, यात कर्कंधुक जे आहे तर ते क्लिन्न म्हणजे भिजवलेलं असं असताना, जेवढं असताना तर तेवढा तो हे असायला हवा. आता भिजवलेला वाटाणा जो आहे त्याला कर्कंधुक म्हणतात, किंवा छोले ज्याला म्हटलं जातं ते कर्कंधुक आहे. तर एवढ्या प्रमाणामध्ये हे छिद्र असायला हवं. त्याच्यानंतर मूलम छिद्र प्रमाणेन प्रांते घटित कर्णिकम वर्ती अग्रे पिहितम मूले यथास्वम द्व्यंगुलांतरम कर्णिका द्वितयम नेत्रे कुर्यात तत्र च योजयेत. हे आता पुढचं झालं. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघत असताना आणखीन काही गोष्टी महत्वाच्या पाहायला हव्यात. मूल छिद्र प्रमाणेन प्रांते घटित कर्णिकम, आता टोकावर जवळचं जे छिद्र आहे त्याच्या एवढी जी आहे ना, तर त्याची कर्णिका म्हणजे काय माहितीये की आपण ज्या वेळेला ते बस्ती नेत्र आतमध्ये इन्सर्ट करणार आहोत, तर बस्ती नेत्र आत इन्सर्ट करत असताना ते आपण आत किती घातलेलं आहे, तर हे सुद्धा आपल्याला समजायला हवं ना. आणि त्याच्यासाठी त्याला काहीतरी गार्ड असायला पाहिजे. आणि तो जो गार्ड आहे ना, तो म्हणजेच ही कर्णिका. आता ही कर्णिका ज्या वेळेला आपण म्हणतो तर ही किती ह्याची असावी आणि ती सुद्धा किती जाड असावी याचं प्रमाण इथे सांगतात. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं आहे की हे सगळं आपण बघतोय ना की त्याचं प्रमाण किती असावं, छिद्र कसं असावं, हे कसं असावं, ते कसं असावं, हे सगळं बघत असताना थोडक्यात सांगायचं म्हणजे योग्य पद्धतीने आपल्याला तिथे बस्ती देता यायला हवा, ह्या दृष्टीने हे सगळं प्रमाण असायला हवं. आता मूल छिद्र प्रमाणेन प्रांते घटित कर्णिकम, त्याच्यानंतर वर्त्यग्रे पिहितम मूले यथास्वम द्व्यंगुलंतरम, 2 अंगुळांच्या अंतरावरती तिथे एक कर्णिका करायला हवी. आणि पुन्हा अजून एक द्वितीय कर्णिका असं म्हटलंय, दुसरी कर्णिका जी आहे ती अजून काही अंतरावर असायला हवी. म्हणजे कसं ना की आता एखादं समजा हे बस्ती नेत्र आहे, या बस्ती नेत्राच्या इथे एक कर्णिका आहे आणि इथे एक कर्णिका आहे, 2, म्हणजे हा जो भाग आहे हा इन्सर्ट होणार आहे. आणि जिथे आपण हा बस्ती बांधणार आहोत तो सुद्धा सटकून पुढे नाही यायला पाहिजे, म्हणून मधला भाग रिकामा पाहिजे. सो ह्या पद्धतीने ह्या 2 कर्णिका तिथे आपल्याला बनवायच्या आहेत. आणि ही जी कर्णिका आहे ना, तर तिची जाडी किती असावी, तर त्याच्यामध्ये 2-2 अंगुलांच्या अंतराने 2-2 ह्या चात्या किंवा आपण ज्याला कर्णिका म्हणतो तशा असायला हव्यात. आणि ह्या कर्णिका ज्या आहेत त्या नेत्रांवरती म्हणजे त्या बस्ती नेत्रावरती आपल्याला 2 करायच्या आहेत, 2-2 अंगुलांच्या वरती. त्याच्यानंतर तत्र योजयेत, आता हे कसं द्यायचं ते सगळं सांगतात. मग त्यामध्ये अजा आवी माहिषादीनां बस्तीं सुमृदितं दृढं कषाय रक्तं निश्छिद्र ग्रंथी गंध शिरंतनु ग्रथितं साधु सूत्रेण सुख संस्थाप्य भेषजं बस्त्या भावे अंकपादं वा न्यसेद वासो अथवा घनम, असं म्हटलेलं आहे. आता आपण काय काय तिथे घेऊ शकतो हे सुद्धा सांगतात. आता हा जो बस्ती वापरायचा आहे तर तो बस्ती कशाचा, अजा अवी माहिषादीनां म्हणजे अजा बोकडाचा बस्ती, अवी म्हणजे मेंढ्याचा बस्ती, किंवा माहिष म्हणजे म्हशीचा बस्ती म्हणजे युरिनरी ब्लॅडर, तर हे त्या प्राण्यांचं काढून ते बस्तीसाठी वापरावं.
पण हे वापरत असताना कसं असायला हवं, बस्तीम सुमृदितम दृढम, सुमृदित आणि दृढ केलेला असा हा बस्ती असायला हवा. आता सुमृदित आणि दृढ असं म्हणत असताना हे कशासाठी सांगितलेलं असेल याचा सुद्धा आपण एक विचार करायला पाहिजे. सुमृदित म्हणजे ना कातडी कमवण्याचा एक विशिष्ट हे असतो, व्यवसाय असतो. तर कातडी कमवून ती चांगली तुकतुकीत केली जाते, हळद मीठ वगैरे लावून ते जो हे आहे कातडी आहे तर ती चांगली राहावी या दृष्टीने काही प्रयत्न केले जातात. त्याला ते सुमृदितम आणि दृढम असं म्हटलंय. म्हणजे देत असताना बस्ती पाटून त्याच्यामधनं द्रव्य बाहेर सांडू नये म्हणून ह्या गोष्टी करणं हे गरजेचं आहे. मग तेल आणि मीठ तेल, हळद आणि मीठ या 3 गोष्टी लावून ते कातडं कमवत असतात. आणि असं कसं असायला हवं, तर कषाय रक्तम निश्छिद्रम. आता हे कसं आहे ना की कषाय रक्तम असं म्हटलंय. तर आता हा जो बस्ती आहे तर तो कसा असायला पाहिजे, निश्छिद्र असा असायला पाहिजे. म्हणजे काय, तर छिद्र त्याच्यामध्ये नसायला हवं. आणि कषाय रक्त, रक्त म्हणजे काय, तर इथे रक्त म्हणजे ब्लड या अर्थाने नाहीये, पण रक्त म्हणजे रंगवलेला आणि कषाय म्हणजे कषाय द्रव्याने रंगवलेला. आता कषाय द्रव्य कुठलं रंगवणारं काम करतं, तर हिरडा करतो, बरोबर. आणि म्हणून ज्या ठिकाणी हिरड्याने तिथे त्याला रंग दिलेला आहे असा हा बस्ती असायला पाहिजे. आणि असा हिरड्यानेच का रंग द्यायचा तिथे, तर कषाय रसत्व असल्यामुळे तो बस्ती जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने आकुंचित राहतो आणि दृढ होतो. आणि म्हणून त्याला हिरड्याने आपल्याला पहिल्यांदा कमवून घ्यायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, कषाय रक्तम निश्छिद्रम आणि त्याच्या पुढे निश्छिद्रम, त्याच्यानंतर एक मिनिट हे करते, शेअर करते. कषाय रक्तम निश्छिद्रम ग्रंथी गंध शिरम तनुम. त्याच्यामध्ये कुठलीही गाठ नसली पाहिजे, गंध म्हणजे काही खराब गंध नसले पाहिजेत. आणि त्याचा जो बस्तीचं तोंड किंवा डोकं जे आहे तर ते तनू म्हणजे बस्ती आता असा गोलाकार असणार आणि त्याचं ते खालचं जे तोंड आहे तर ते तनू म्हणजे लहान असणार असं असायला पाहिजे. त्याच्यानंतर ग्रथितम साधू सूत्रेण, साधू सूत्रेण ग्रथितम म्हणजे चांगल्या एखाद्या घट्ट दोऱ्याने तो ग्रथित बांधायला हवा. कुठे, तर बस्ती नेत्रावरती. सुख संस्थाप्य भेषजम, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं आधी औषध भरायचं आणि मग तो बस्ती नेत्राला बांधायचा आहे. म्हणजे आता कसं आहे की एखादा तो आपण ब्लॅडर घेतलेला आहे, त्या ब्लॅडर मध्ये तयार औषध केलं, ते ब्लॅडर सुद्धा हळद मीठ तेल वगैरे लावून कमवून घेतलेलं आहे, त्याला कषाय म्हणजे हिरड्याने रंगवलेलं आहे. आणि हिरड्याने रंगवल्यानंतर तो निश्छिद्र आहे ही आधी आपण खात्री करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये ते औषध टाकलं. औषध टाकल्यानंतर चांगल्या एखाद्या धाग्याने बस्ती नेत्राला त्याला बांधायचं आहे, ज्या आपण 2 कर्णिका केलेल्या होत्या ना त्या कर्णिकाच्या इथे. मग अशा पद्धतीनं बांधल्यानंतर मग तो बस्ती द्यायचा आहे. आता इथे बस्ती देत असताना काही वेळेला समजा आपल्याला हा बस्ती मिळालाच नाही तर काय करावं, तर बस्त्या भावे अंकपादम वा न्यसेद वासो अथवा गदम असं म्हटलेलं आहे. अंकपादम, बस्ती जर का नाही मिळाल्या तर पायाच्या किंवा अंक म्हणजे पायाचं मांडीचं जे स्किन असतं ना किंवा पायाचं स्किन, अंक पादम वा न्यसेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्राण्याचा समजा स्किन आहे पायाची किंवा थाय रिजनची तर ती काढून ते चामडं कमवून त्याप्रमाणे हा बस्ती बनवून घ्यावा. किंवा तोही नाही मिळाला तर काय करावं, तर कपडा वापरावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, अथवा घनम बस्त्या भावे अंकपादम वा नसेद वासो, वासो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचा कपडा वापरावा की जो घन आहे जाड असा कपडा त्या ठिकाणी वापरावा. आताच्या सध्याच्या काळामध्ये जर आपण असं बघितलं ना तर आपण परवाच्या दिवशी बोललो होतो की फुटबॉलचे ब्लॅडर असतात ते त्याच्याप्रमाणे वापरले जातात. किंवा इवन रबर पासून सुद्धा आपण अशा पद्धतीचा हे बनवू शकतो. किंवा आता जीन सारखा जो जाड कपडा असतो जर का त्याला काही आपण ट्रीटमेंट केली आणि त्याच्यामधनं छिद्र किंवा बाहेर येणार नाही द्रव्य अशी अवस्था केली तर त्याप्रमाणे ते आपल्याला करता येत असतं. मग निरुह मात्रा प्रथमे प्रकुंचो वत्सरे परम, प्रकुंच वृद्धि प्रत्यब्दम यावत् षट प्रसृतास्ततः प्रसृती वर्धयेत ऊर्ध्वं 12 अष्टदशस्तु. त्याच्यानंतर आसप्तम इदम मानम दशैव प्रसृता परम. आता हे मान किंवा प्रमाण सांगितलं की निरुह बस्तीचं प्रमाण किती असायला पाहिजे, निरुह बस्तीचं जे आपल्याला बस्ती द्रव्य द्यायचं आहे त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे.
आता हे जे बस्ती द्रव्य आहे, बस्तीचे औषध जे द्यायचं आहे आपल्याला, तर पहिल्या वर्षी साधारणपणे ते 4 तोळे असं द्यायचं आहे आपल्याला. आता 4 तोळे असं म्हणत असताना 4 तोळे म्हणजे 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम येतं, साधारण 40 ग्रॅम असं औषध येतं. निरुह मात्रा प्रथमं प्रकुंचः वत्सरे परम, 1 वर्षापर्यंत ही प्रकुंच 4 तोळ्याप्रमाणे द्यायचे आणि नंतर प्रकुंच वृद्धी प्रति अब्दम, प्रत्येक वर्षानुसार 10-10 ग्रॅमनी वाढवत जायचं, एक एक प्रकुंचानी वाढत जायचं. यावत षट प्रसृतास्ततः, 6 प्रसृती जेव्हा होतात ना तिथेपर्यंत ते आपल्याला हळूहळू करत वाढवायचं आहे. म्हणजे 4 तोळ्यापासून पण चालू केलं, म्हणजे 40 ग्रॅम पासून चालू केलं पहिल्या वर्षी 40 ग्रॅम, मग त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला तोळे वाढवत जायचे त्याचे आणि 12व्या वर्षापर्यंत आपल्याला किती द्यायचंय, यावत षट प्रसृताः ततः प्रसृतम वर्धयेत ऊर्ध्वम 12 अष्टदशस्तु. आता ह्याच्यामध्ये आपल्याला करत असताना कसं करायचं आहे, तर आपल्याला 12 वर्षापर्यंत आपण वाढवत नेलेले आहेत हा, तर दर वर्षाला 4-4 तोळे असं आपल्याला वाढवत न्यायचं आहे आणि 12 वर्षापर्यंत, आणि 18 वर्षापासून म्हणजे 12व्या वर्षापासून पुढे 18व्या वर्षापर्यंत 8-8 तोळेप्रमाणे वाढवायचं आहे. म्हणजे 18व्या वर्षी 96 तोळे बस्ती आपण त्याला देऊ शकत असतो. आता 96 तोळे हे आपल्याला प्रमाण माहिती आहे सगळ्यांनाच की निरुहाची मात्रा आहे. मग 96 तोळे म्हणजे किती, तर 960 साधारण ग्रॅम किंवा 960 ml एवढी ही मात्रा येते. म्हणजे ती हळूहळू करत ती मात्रा वाढवायची आहे. आणि हे प्रमाण कितीपर्यंत जाणावा, तर प्रसृतम वर्धयेत ऊर्ध्वम 12 अष्टादशस्तु आसप्ततेः इदं मानम, आसप्ततेः 70 वर्षापर्यंत आपल्याला हे 960 ग्रॅम एवढं प्रमाण आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर मात्र आसप्ततेः इदं मानम दशैव प्रसृताः परम. आता हे 70 वर्षापर्यंत केल्यानंतर त्यानंतर 80 तोळ्यांचा मान ठेवायचा. 80 तोळे म्हणजे साधारण 800 ग्रॅम, म्हणजे 70व्या वर्षापर्यंत आपल्याला साधारण निरुहाची मात्रा जी आहे ना ती 960 तोळे अशी देता येते. परंतु 960 तोळे 70व्या वर्षी झाल्यानंतर त्याच्या पुढे मात्र मात्रा वाढवायची नाहीये, उलट मात्रा कमी करत न्यायची आणि 80व्या वयापर्यंत साधारणपणे ही जी मात्रा आहे ना तर ती आपल्याला 80 तोळे अशी द्यायची आहे पुढे. सो ह्याप्रमाणे हे निरुहाचं वेगवेगळं प्रमाण जे आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. अर्थात ज्याप्रमाणे आपण दूषम देशम बलम कालम वगैरे असं म्हणतो ना, तर त्या पद्धतीने आपल्याला बघत असताना हे प्रमाण किती ठेवायचं, काय ठेवायचं किंवा त्याच्यामध्ये कसे बदल करायचे, हे ज्या त्या वैज्ञानिक तिथल्या सगळ्या परिस्थितीनुसार हे आपल्याला ठरवायचं आहे. ओके, आता इथपर्यंत झालं सगळं हे निरुहाच्या प्रमाणापर्यंत. यथायथम निरुहस्य पादो मात्रा अनुवासने, यथायथम निरुहस्य म्हणजे निरुहाचे जसे प्रमाण सांगितले ना तर त्यापेक्षा पादो, पादो म्हणजे 1/4, 1/4 या पद्धतीनं ती आपल्याला मात्रा वापरायची आहे. कशाची, तर अनुवासने, अनुवासनाची मात्रा जी वापरायची आहे ना तर एक्झॅक्टली 1/4 वापरायची आहे. म्हणजे 960 तोळे आपण बघितलं होतं की आपल्याला याला वापरायचं आहे निरुहासाठी. आता 960 तोळे त्याच्यामध्ये डिवायडेड बाय आपल्याला करायचं आहे 4, कारण पाद म्हटलंय म्हणजे 240 ml येते, की जी अनुवासन बस्तीची मात्रा सांगितलेली आहे. अनुवासन बस्ती मॅक्झिमम आपण 240 तोळे किंवा 240 ml देणार आहोत, सॉरी, आणि 96 तोळे म्हणजे किती 960 ग्रॅम किंवा 960 ml ही निरुहाची मात्रा झाली. ओके, सो ह्या पद्धतीनं ह्या मात्रा सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा भाग जो आहे यथायथम निरुहस्य पादो मात्रा अनुवासने, आस्थाप्यम स्नेहितम स्विन्नम शुद्धम लब्ध बलम पुनः अन्वासनार्हम विज्ञायम पूर्वम एव अनुवासयेत. आता आस्थापन आणि अनुवासन असं देत असताना आधी काय करावं, तर पहिल्यांदा निरुह बस्ती आपल्याला द्यायचा आहे. तर त्याला पहिल्यांदा निरुह बस्ती द्यायचा आहे ना, तर आता हा विधी सांगतात याच्यामध्ये. तर कसं द्यायचा, आस्थाप्य म्हणजे जो योग्य आहे आस्थापनासाठी तो, म्हणजे ज्याला बस्ती अर्ह आहे तो. स्नेहितम स्विन्नम शुद्धम लब्ध बलम पुन्हा, त्याला पहिल्यांदा स्नेहित करायला पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीनं स्नेहन करा, मग स्वेदन करा, आणि लब्ध बल म्हणजे त्याला स्नेहन स्वेदन झाल्यानंतर स्वेदनाने थोडा थकवा येईल, तर थकवा जो आहे तो नाही येणार याची खात्री करून घ्या. आणि मग त्याला हे आपण जो निरुह किंवा आपल्याला आस्थापन बस्ती द्यायचा आहे तो आपल्याला द्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर
शीते एक मिनिट अन्वासनार्हं विज्ञाय पूर्वम एव अनुवासेत. त्याचप्रमाणे अनुवासनार्ह जाणून पूर्वम एव, पूर्वम म्हणजे आधी सांगितलं त्याचप्रमाणे, म्हणजे स्नेहस्वेदन देऊन मगच अनुवासन द्यावा. काही ठिकाणी असंही मी बघितलेलं आहे की स्नेहस्वेदन न देता सुद्धा डायरेक्ट बस्ती दिला जातो. बस्तीचा उपयोग होतो, नाही असं नाही, परंतु स्नेहस्वेदक पूर्वक बस्ती दिला तर त्याचा आपल्याला परिणाम जास्त चांगला दिसतो. ओके. त्याच्यानंतर अन्वासनार्हं विज्ञायं पूर्वम एव अनुवासेत. शीते वसंते च दिवा रात्रौ केचित् ततो अन्यथा अभ्यक्त स्नातम उचितम पादहीनम हितम लघु असं म्हटलेलं आहे. आता कोणत्या काळामध्ये कधी कधी बस्ती द्यावा, तर या ऋतूमध्ये या काळात बस्ती द्यावा, या ऋतूत या काळात बस्ती द्यावा असं सांगितलेलं आहे. परंतु आता सध्या प्रॅक्टिकल डिफिकल्टी सुद्धा आपल्याला बऱ्याच असतात की पेशंटला वेळ नसतो किंवा सकाळी 9 ते 5 त्याची 5 पण नाही, आजकाल 9 वाजल्यापासून म्हणजे सकाळी 8 ते 8 रात्री पेशंट बाहेरच असतात, ऑफिसला असतात. मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर योग्य सगळ्या गोष्टींची तजवीज करून आपण हे वापरू शकत असतो. मग आता प्रामुख्याने बघत असताना हे कधी द्यावं, तर आता असं म्हटलेलं आहे की शीते वसंतेचे दिवा रात्र केचित ततो अन्यदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर अनुवासन जो आहे शीते म्हणजे हिवाळ्यामध्ये शक्यतो अनुवासन द्यायचा, वसंत ऋतूमध्ये दिवसा द्यायचा आणि इतर ऋतूमध्ये रात्री. केचित्तू अन्यदा म्हणजे इतर ऋतूंमध्ये हा जो बस्ती वापरायचा आहे ना तो रात्री वापरायला हवा असं म्हटलेलं आहे. मग आता आपला दवाखाना त्याच्यासाठी 24 तास चालू असायला पाहिजे, म्हणजेच आपल्याकडे इंडोर असायला पाहिजे आणि तसं जर असेल ना तर आपण योग्य ह्या सगळ्या वेळा आपण पाळू शकत असतो. त्याच्यानंतर अभ्यक्त स्नातम उचितम पादहीनम हितम लघु अस्निग्ध रूक्ष अशितम स अनुपानम द्रवादिच कृतचंक्रमणम मुक्त विन्मूत्रम शयने सुखे. त्याच्यानंतर न उच्छ्रिते न च उच्छीर्षे संविष्टम वाम पार्श्वतः संकोच्य दक्षिणम सक्थिम प्रसार्य ततचो अनंतरम आस्थाप्य नेत्रम प्रणये स्निग्धे स्निग्ध मुखम गुदे. आता हा बस्ती कसा द्यायचा आहे ह्याचं पूर्ण वर्णन सांगतात. मग ह्याच्यामध्ये अस्निग्ध रूक्षम अशितम, अशितम म्हणजे खाल्लेला असताना कसा आहार घ्यायचा, तर अस्निग्ध असणारा किंवा रूक्ष असणारा म्हणजे ज्याच्यामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये स्नेह नाही. स अनुपानम द्रवादीच, त्याच्याबरोबर काही द्रवादी अनुपान घेतलेले आहे. त्याच्यानंतर कृतचंक्रमणम, चंक्रमण थोडस चालायचं आहे, शतपावली ज्याला म्हणतो तो. त्याच्यानंतर मुक्त विन्मूत्रम शयने सुखे, मुक्त विन्मूत्र, त्याच्यानंतर मलमूत्राचं विसर्जन केलंय आणि मग त्याच्यानंतर बस्ती द्यायचं आहे. शयने सुखे म्हणजे योग्य अशा शयनावरती सुखाने झोपून बस्ती द्यायचा आहे. न अति उच्छ्रिते न च उच्छीर्षे, उच्छ्रित किंवा उच्छीर्ष असं नाही असायला पाहिजे, म्हणजे समतल झोपायला हवं, म्हणजे हेड लो नको किंवा हेड डाऊन नको अशा अर्थाने. ओके. सो असं झोपल्यानंतर तो बस्ती जो द्यायचा आहे तर त्याची स्थिती कशी, उच्छीर्षे संविष्टम वाम पार्श्वतः, वाम पार्श्व लेफ्ट लॅटरलला झोपून मग बस्ती द्यायचा आहे. मग लेफ्ट लॅटरलला झोपल्यानंतर त्याची स्थिती कशी असायला पाहिजे, संकोच दक्षिणम अस्थिम प्रसार्यच ततो अपरम, दक्षिण, दक्षिण म्हणजे राईट, राईट साईडचा, संकोच दक्षिण राईट साईडचा, सक्ती म्हणजे मांडी जी आहे त्याचा संकोच करावा, म्हणजे राईट साईडची, म्हणजे आपण लेफ्ट लॅटरलला झोपल्यानंतर वरच्या बाजूला जो थाई येतोय तर तो संकोच करून पोटाजवळ घ्यायचा आहे आणि प्रसार्य ततो अन्यथा म्हणजे जो लेफ्ट लेग आहे त्याचा प्रसारण करायचा आहे, लांब सरळ तो ठेवायचा आहे. सो या पद्धतीने ती पोझिशन आपल्याला पेशंटला बस्तीसाठी द्यायची आहे. त्याच्यानंतर आस्थाप्यम नेत्रम प्रणयेत स्निग्धे स्निग्ध मुखम गुदे. आता प्रणयेत म्हणजे न्यावं, काय न्यावं, तर अथ अस्य नेत्रम म्हणजे त्या बस्तीचं जे नेत्र आहे ते गुदामध्ये इन्सर्ट करावं. पण हे गुद कसं असायला पाहिजे, तर स्नेहाक्त म्हणजे गुदाच्या ठिकाणी सुद्धा स्नेह लावायचा आहे आणि बस्ती नेत्राच्या ठिकाणी सुद्धा स्नेह लावायचा आहे, म्हणजे तो सहजरित्या आत जाईल आणि मग बस्ती देताना कुठलाही व्यापद होणार नाही. सो हा संपूर्ण जो आहे ना तर हा बस्ती कसा द्यायचा या संदर्भामध्ये वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये स्निग्ध मुखम गुदे उच्छ्वास्य बस्तेर्वदने बद्धे हस्तम अकंपयन पृष्ठवंशम प्रति ततो नातिद्रुत विलंबितम
नातिवेगम नवा मंदम सकृत एव च प्रपीडयेत स अवशेषम च कुर्वीत वायुशेषेहि तिष्ठते. मग आता हा बस्ती कसा द्यायचा, म्हणजे आपली पोझिशन ठरली, आपण लेफ्ट लॅटरलला झोपवलेला आहे, त्याच्यानंतर राईट लेग जो आहे तो फ्लेक्स करून पोटाशी घेतलेला आहे, लेफ्ट लेग जो आहे तो आपण स्ट्रेट ठेवलेला आहे. मग असं केल्यानंतर बस्ती देत असताना काय करायचं, अथ असं नेत्रम प्रणयेत, ह्याचं नेत्र जे आहे ते गुदाच्या ठिकाणी प्रविष्ट करावं. मग प्रविष्ट केल्यानंतर स्निग्धे स्निग्ध मुखम गुदे, गुद आणि हे दोन्ही स्निग्ध केल्यानंतर मग उच्छ्वास्य बस्तिर्वदनम, बस्तीचं वदन म्हणजे बस्तीचं जे तोंड आहे ते उच्छ्वास्य म्हणजे हाताने दाबून त्याची हवा काढून, उच्छ्वास श्वास आपण म्हणतो ना, म्हणजे काय तर ते देत असताना जो बस्तीचं तोंड आहे त्याच्यातनं आपण हवा काढून टाकायची आहे, म्हणजे एअर जो आहे तो त्यातनं आधी काढून टाकायचा. उच्छ्वास्य बस्ती म्हणजे बस्तीच्या आतली हवा बाहेर काढून टाकून. उच्छ्वसन म्हणजे काय, आपण बाहेर श्वास टाकतो, तसं बस्तीच्या आतला जे हवा आहे तर ती बाहेर टाकून द्यायची, म्हणजे आधी थोडासा स्क्वीज करून घ्यायचा आणि बस्तीचा त्यातनं द्रव थोडासा बाहेर आला पाहिजे. आणि बस्तेर वदने बद्धे हस्तम अकंपयन, मग असा जो तयार झालेला सगळा तो यंत्रणा आहे ती हातामध्ये घ्यावी. आणि हात कसे असायला पाहिजे तर अकंपयन, ही खूप मोठी हे सांगितलेली आहे की हात कापला नाही पाहिजे बस्ती देत असताना. आणि आपण बघतो की इवन सर्जन होताना सुद्धा आपल्याला जर का हात कापत असेल किंवा कुठलंही कॉन्सन्ट्रेशननी काम करताना जर हाताला शेकी होत असतील हात, तर तिथे आपण चांगले सर्जन नाही होऊ शकत. सर्जनची एक मेन क्वालिटी ती असते की त्याच्या हातामध्ये एकदम स्ट्रेटनेस असायला हवा किंवा हात कापायला नाही पाहिजे. तर तसंच बस्ती देताना सुद्धा हात कापायला नाही पाहिजेत. त्याच्यानंतर पृष्ठवंशम प्रतिततो म्हणजे पृष्ठवंशाच्या दिशेने त्याला ढकलायचं आहे. बस्ती देत असताना बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की कसा द्यायचा आहे, तर पेशंट आता लेफ्ट लॅटरलला झोपलेला आहे, तर पृष्ठवंशाच्या प्रती म्हणजे पेशंटचं जिथे हेड आहे त्या बाजूला पृष्ठवंशाकडे तो आपल्याला नेत्रबस्ते तो टाकायचा आहे. आपल्याला स्ट्रेट नाही टाकायचा, म्हणजे अँटेरियर वॉल ऑफ द ॲब्डोमेन इकडे नाही ते बस्ती नेत्र टाकायचं आहे. कारण की जो झोपल्यानंतर आपण जो बस्ती देणार आहोत तर तो रेक्टम सिग्मॉइड कोलॉन हे पृष्ठवंशाच्या दिशेमध्ये आहेत, म्हणून त्या बाजूने तो बस्ती नेत्र सरकवायचा आहे. आणि हे सरकवताना कसं सरकवायचंय तर नाती द्रुत विलंबितम, अगदी फार पटकन टाकलं की अगदी पेन झालं असंही नाही, किंवा अगदी हळूहळू टाकलं असंही नाही, म्हणून न अतिद्रुत विलंबितम म्हणजे योग्य ह्याच्यामध्ये ते सरकवायला हवं. न अतिवेगम नवा मंदम सकुरदेव प्रपीडेत, आणि ह्याच्यानंतर जे बस्तीचं पीडन करायचं आहे तर ते खूप एकदम भस्कन पीडन केलं असं पण नाही करायचंय, म्हणजे न अतिवेगम आणि न वा मंदम म्हणजे अगदी थोडं 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 दाबलं असं पण नाही करायचंय, म्हणजे त्याला एक सारखा स्क्वीझिंग पॉइंट त्याला द्यायला पाहिजे. इव्हन बस्ती देत असताना सुद्धा आपण पिस्टन लावून देत असतो तर तुला पिस्टन जो आहे तर एका ह्याच्यामध्ये आपल्याला पिस्टन दाबता आलं पाहिजे. ओके, सो या पद्धतीनं बस्ती द्यायचा. आणि सकृदेव प्रपीडित पूर्ण बस्ती जो आहे ना तो एकदमच सगळ्या दिशेने त्याचं प्रपीडन करायचं आहे. त्याच्यानंतरचा श्लोक घेऊया. हा, नातिवेगम नवा मंदम सकृदेव प्रपीडेत स अवशेषम च कुर्वीत वायुशेषेहि तिष्ठते. हे बस्ती देत असताना बस्तीच्या आतमध्ये म्हणजे जो ब्लॅडर आहे त्याच्या आतमध्ये थोडस द्रव्य शिल्लक राहील या पद्धतीने बस्ती द्यायचा आहे. का तर स अवशेषांच्या पूर्वीत त्याच्यामध्ये थोडस औषध शिल्लक ठेवून बस्ती थांबवायचं आहे देणं. वायू शेषेही तिष्ठती, वायू जर का त्याच्यामध्ये म्हणजे जर का थोडस राहिलं तर वायू पास नाही होत, अदरवाईज वायू पास होईल, म्हणून त्या पद्धतीनं करायचं आहे. ओके, आता बस्ती दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते सांगतात. बस्ती देऊन झाला की बस्तीच्या नंतर आता काय करायचं आहे तर दत्ते तू उत्तान देहस्य पाणीना ताडयेत स्फिजौ. उत्तान देह म्हणजे बस्ती देऊन झाल्या स्ट्रेट करायचं, म्हणजे पाठीवरती पेशंटला झोपवायचं, म्हणजे दत्ते तू उत्तान देहस्य, बस्ती दत्त दत्त म्हणजे देऊन झाल्या देह कसा करायचा तर उत्तान, जो लेफ्ट लॅटरल होता तर तो नॉर्मल पाठीवरती झोपून पेशंटला पुढे द्यायचा आहे. आणि काय करायचं तर पाणीना ताडयेत स्फिजौ, स्पिज म्हणजे स्टिक म्हणजे काय तर जो नितंबाचा प्रदेश आहे तर त्याचं ताडन करायचं आहे हाताने. आणि तत् पाशनिभ्याम तथा शय्याम पादवच्च त्रिरुक्षिपेत,
म्हणजे काय तर त्याचप्रमाणे जे पार्श्वनी आहेत ना तर म्हणजे कॅल्कॅनियम बोन जिथे असतात तर तिथे सुद्धा ताडण करायचं आहे आणि शय्याम पादतःच्या त्रिरुत क्षिपेत असं म्हटलंय. म्हणजे हे करून पायाकडून पूर्ण 3 वेळेला पाय उचलायला पाहिजेत. बस्ती दिल्यानंतर पायाकडून 3 वेळेला आपण असं उचलून घ्यायचं आहे. त्रिवृत उत्क्षिपेत. उत्क्षेपण म्हणजे काय की ऊर्ध्व देश संयोग हेतु उत्क्षेपण. जे पाय जे आहेत ते वरती घ्यायचे खालती ठेवायचे, वरती घ्यायचे खालती ठेवायचे या पद्धतीनं ही 3 गोष्टी करायच्या. म्हणजे आपल्याला पेशंटला सरळ झोपायचंय, स्पिक पीडन करायचं आहे, त्याच्यानंतर पार्श्वनीच्या ठिकाणी ताडण करायचं आहे आणि मग पाय जे आहेत तर ते उत्क्षेपण करायचं आहे त्याचा. या पद्धतीनं बस्ती द्यायचं आहे. ओके, त्याच्या पुढचा एक श्लोक घेऊया आणि मग थांबूया. हा, उत्क्षिपेत तत प्रसारित अंगस्य स उपधानस्य पार्ष्णिके आहन्नि मुष्टिना अंगम स्नेहेन अभ्यंज मर्दयेत. मग हे झाल्यानंतर काय करायचं तत प्रसारित अंगस्य सरळ केल्यानंतर आणि आपण सगळे हातपाय आहेत ते प्रसारण केल्यानंतर स उपधानस्य पार्ष्णिके, उपधान म्हणजे उशी द्यायची थोडीशी, उपधान म्हणजे उशी आणि पार्ष्णिके आहनी मुष्टीना अंगम. पार्ष्णिक म्हणजे काय तर जे टाचेचा भाग आहे तिथे मुठींनी ताडण करायचं आहे आणि स्नेहेन अभ्यंज मर्दयेत, स्नेहाचा अभ्यंग करायचा आहे त्या ठिकाणी. ओके, सो ह्या पद्धतीनं त्याच्यानंतर वेदनार्थम अतिस्नेहो नहि शीघ्रम निवर्तते योज्य शीघ्रम निवृत्ते अन्य स्नेहो तिष्ठती अन्न कार्यकृत. तिष्ठत्यन्न कार्यकृत असं म्हटलंय. दीप्ताग्निम त्वागत स्नेह सायाह्ने भोजनेत लघु निवृत्ती काल परमस्त्रयो यामस्तथा ततः परम. आता या ठिकाणी आता आपण ततप्रसारित अंगस्य हे बघितलं. स उपधानस्य पार्ष्णिके, उपधान द्यायचं, उशी द्यायची आणि मग त्याच्यानंतर अंग चांगलं हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्याने काय होतं त्या स्नेह जो आहे ना तर तो कधी परत येतो ह्याची आपण वाट बघणार. आहानाने मुष्टीना अंगम स्नेहेन अभ्यंज मर्दे वेदनार्थम इति स्नेहो नहि शीघ्रम निवर्तते. म्हणजे असं केल्यामुळे काय होतं की बस्ती इमिजिएटली बाहेर येत नाही. वेदनार्थम म्हणजे जो रुग्ण वेदनांनी व्याकुळ झालेला आहे अशा ठिकाणी बस्ती दिलेला जो स्नेह आहे न ही शीघ्रम निवर्तते, पटकन निघून नाही जात. म्हणजे तो हळूहळू म्हणजे काही काळ तरी आतमध्ये राहतो. योज्य शीघ्रम निवृत्ते हे अन्य स्नेहो तिष्ठन्न कार्यकृत. आणि मग तो परत आला तर पुन्हा काय करायचं लगेचच स्नेह जर का इमिजिएटली परत आला योज्य हा तर योज्य हा काय करावं स्नेह हा अन्य हा म्हणजे दुसरा स्नेह बस्ती द्यावा. आणि का तर तो स्नेह बस्ती थोडा वेळ तरी राहणं अपेक्षित आहे आणि जर ते राहिला नाही तर तो न कार्यकृत अतिष्ठन न कार्यकृत. जर स्नेहबस्ती थोडा वेळ सुद्धा राहिला नाही तर तो तिथे कार्य करणार नाही. म्हणजे स्नेहबस्ती दिला आणि लगेच बाहेर आला असं जर झालं तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून या पद्धतीनं अंग प्रसारण करणं किंवा ते पाय 3 वेळेला वरती घेणं किंवा त्याच्यानंतर उशी देणं, त्याच्यानंतर स्पिक पीडन करणं, त्याच्यानंतर हे जे काय म्हणतो पार्ष्णीचं आकोटन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे जो स्नेह बस्ती आहे तो थोडा वेळ पोटामध्ये राहील आणि त्याच्यामुळे तो कार्य करेल. आणि शीघ्रम निवृत्ते अन्य हा जर का पटकन निघून गेला तर अन्य हा दद्यात दुसरा बस्ती द्यायचा. आणि स्नेहा अतिष्ठन अकार्यकृत, जर तो स्नेह तिथे राहिला नाही तर तो कार्य करणार नाही आणि म्हणून दुसरा बस्ती पुन्हा एकदा द्यावा असं म्हटलेलं आहे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बघणं खूप गरजेचं आहे. आता हे बस्ती दिल्यानंतर मग काय करावं ह्याच्या संदर्भामध्ये एक श्लोक वाचून थांबूया. दीप्ताग्निम त्वागत स्नेहम साह्याने भोजयेत लघु निवृत्त काल परमस्त्रयो यामाहा ततः परम. ओके, आज मला वाटतं थांबूयात आपण इथे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो
प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हुआवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला।